चला तर आज आपण बनवूया उकडीचे मोदक। त्यासाठी मी कढई गरम करून त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालते। तूप गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेला गूळ टाकणार आहोत। गुळाचा पाक तयार झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये 1 वाटी किसलेला ओलं खोबरं घालणार आहोत। खोबरं आणि गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चांगला असा मिक्स झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालते। ड्रायफ्रुट्समध्ये मी काजू आणि बदाम बारीक करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकता। त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड टाकते आणि पाव चमचा खसखस टाकते। हे चांगलं मिश्रण सगळं एकत्रित करून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगला असा परतायचा आहे। आपला मोदकाचं सारण तयार झालेलं आहे ते मी एका वाटीमध्ये काढते। नंतर आपण एका टोपामध्ये 1 कप पाणी गरम करत ठेवूया। त्यामध्ये मी थोडासा मीठ आणि थोडासा तूप घालते। पाण्याला चांगली उकळी आली की जेवढं आपण पाणी गरम केलेलं आहे 1 कप त्याच मापाने आपण त्याच्यामध्ये उकडीचं पीठ घालणार आहोत। पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून सगळं पीठ एकजीव होईल। त्यामध्ये पिठाला चांगली उकळी येऊन द्यायची। त्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे साईडला। नंतर आपण ते पीठ काढून त्याला चांगलं असं मळून घेणार आहे। थोडाफार मी हाताला तूप घेऊन पीठ चांगलं असं मळून घेते। नंतर आपण पिठाचा गोळा करून आपण पापडासारखं लाटून घेऊया। हे बघा आपलं तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये सारण टाकून त्याला चांगल्या अशा पाकळ्या तयार करून घेते। पाकळ्यांमध्ये 6 करतात, काही जण 8 पाकळ्या करतात, काही जण 9 पाकळ्या करतात। मी हा 9 पाकळीचा असा सुंदर असा मोदक तयार केलेला आहे। अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेत। त्यानंतर मी मोदकाच्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये हे मोदक ठेवून त्याला 15 ते 20 मिनिटं मी झाकण ठेवून वाफवून घेतलेले आहे। आपण बघूया आपले मोदक तयार झालेत का? येस, आपले मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले हे असे मोदक तयार झालेले आहेत। अतिशय असे सुंदर असे आपले मोदक तयार झाले। थँक यू।